भोजनाची वेळ झाली आहे, पण शनी अजून कसा आला नाही। बरं झालं आपण आलात। भोजनाची संपूर्ण तयारी झाली आहे। शनी आला की आपण भोजन करायला घेऊ। नाही, नको। नको का म्हणता आहात? भोजनाची वेळ झाली आहे। सर्व स्वयंपाक मी स्वतःच्या हाताने केला आहे। ते ठाऊक आहे, पण काय? छाया, माझा तुझ्यावर राग नाहीये, पण भोजनाच्या ठिकाणी शनी येणार असेल तर मी त्याच्यासोबत भोजन करणार नाही। असं का म्हणत आहात? त्याला काय कारण आहे? पण हे बघा, आता राग धरू नका। शनी आला आहे, आपण एकत्र भोजन करूयात। नाही छाया, हा माझ्या बरोबर भोजन करणार असेल तर मी भोजन करणार नाही। अहो, असा अन्नावर राग काढू नये, अन्नाला डावळू नये। मी अन्नावर राग काढत नाहीये। याला जेवायचे असेल तर जेवू दे, मी नंतर जेवण करेन। अहो पण माते, त्यांना भोजन करायचे असेल तर करू देत। मला देखील भोजनाच्या वेळेस वाद नको आहेत। मी जातो, मी नंतर भोजन करेन। थांब, जाऊ नकोस। आता तुम्हीच म्हणालात ना एकत्र भोजन नको म्हणून। होय, पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। माझ्याशी? हो, तुझ्याशीच। स्वामी, मी काय म्हणते, या प्रहरी वाद नको। नाही, त्याच्याशी हे बोलणं महत्त्वाचं आहे। त्याच्या या अशा वागण्यामुळे मला लोकांचे ऐकावे लागत आहे। पण मी असे काय केले आहे? माझ्याकडून अयोग्य असे काहीही घडलेले नाही। अयोग्य घडले नाही? हो, आणि असेल तर ते काय ते इतरांनी सांगावे मला। त्यासाठी तुम्हाला कोणी बोलण्याची आवश्यकता नाही। त्याचे कारण हे आहे की मी या सूर्यमंडळाचा अधिपती आहे। सगळे ग्रह, तारे, नक्षत्र हे माझ्या अधिपत्याखाली आहेत आणि माझा या सगळ्यांशी रोज संवाद होत असतो। असेलही, माझाही सर्वांशी संवाद होत असतो। तू महादेवांशी जसं वागलायस त्याबद्दल तुला कोणी काहीही बोलत नाहीये। स्पष्ट काय ते आपण सांगा। स्पष्टच सांगायचं तर तू महादेवांची परीक्षा पाहिलीस ते इतरांना आवडलेलं नाहीये आणि तुझ्या या वागण्याबद्दल तुला कोणी उघड उघड बोलत नसतील, पण मला त्यांचे बोलणे ऐकावे लागते। अनेक देवदेवतांचे ऐकावे लागले आहे। त्यात माझा काहीही दोष नाही। दोष कसा नाही? श्री महादेव देवांचे देव आहेत। दैत्य देखील ज्यांच्या समोर विनम्र भाव घेऊन असतात त्यांचा आदर करतात। त्रिदेवांपैकी ते एक आहेत। या सृष्टीतल्या लय तत्वाचे ते स्वामी आहेत। अशा श्री महादेवांना पण तू सोडले नाहीस। शनी, त्याचा अनेक देवदेवतांना राग आलेला आहे। ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्या आज्ञेनुसारच मी माझे कार्य करतो आहे। असेलही, पण ज्या चुका याच्या आधी झालेल्या आहेत ते यापुढे करू नकोस। मुळात तुम्हाला ती चूक वाटत असेल, पण मी माझे कर्तव्य पार पाडतो आहे। तुझ्या या वागण्यामुळे आणि स्वभावामुळे तू इतरांवर दडपण आणायचं बघतोयस।
आणि त्यांना तुझी भीती वाटते यात तुला आनंद मिळतोय। तुला तुझ्या पित्याचे पण ऐकायचे नाहीये का? माझ्या गुरूंनी माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे तेच मी पार पाडतो आहे, आणि ते पार पाडत असताना इतरांना काय समजायचे असेल ते त्यांनी समजावे। मग काहींना माझे वागणे अप्रिय वाटले तरी चालेल, कारण मी त्यांना प्रिय वाटेल म्हणून माझे कार्य करत नाही। पुरे, आता मला अजून वाद वाढवायचा नाहीये, पण आता याच्यानंतर हे असं काही करू नकोस। जो काळ निघून गेलाय तो काळ तर आता मागे घेता येत नाही, पण भविष्यात तुझ्याकडून असं काही घडायला नकोय। ते शक्य नाही। शनी, तू मला स्पष्ट नकार देतोयस। होय, कारण माझे कार्य कोणाला काय प्रिय आहे आणि काय अप्रिय आहे याच्या परे आहे। या सृष्टीचक्रात ते आवश्यक आहे, त्यामुळे मी माझे कार्य करत राहणार, मला थांबता येणार नाही। बघितलंस ना छाया, मी स्वतःहून याच्याशी काही समजुतीचं बोलायला आलोय, पण हा त्याचा हट्टीपणा काही सोडत नाहीये। शनी, तू तरी समजून घे। माते, यांना वाटत आहे म्हणून मी माझे कार्य सोडणार नाही। माझ्या गुरूंनी तशी मला आज्ञा करावी तरच मी माझे कार्य सोडून देईन, पण ते तसं करणार नाहीत, कारण या सृष्टीचक्रात कोणाला काय कार्य द्यायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, आणि याच्या पुढे तर तुम्हाला धक्काच बसेल। म्हणजे अजून काही अनर्थ करायला निघालायस की काय? तुम्ही त्याला अनर्थ म्हणा किंवा काहीही म्हणा, मी माझे कार्य करतो आहे। आता यापुढे मी ज्यांच्या राशीत प्रवेश करणार त्यांचं नाव ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल। आता कोणाच्या वाट्याला जाणार आहेस? देवगुरु बृहस्पती। देवगुरु बृहस्पती? होय। शनी, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? होय, मला याची चांगलीच कल्पना आहे। अरे, देवांचे गुरु आहेत ते, आणि देव म्हणजे वरुण, अग्नी, जल देव नाहीत। या सृष्टीत जे जे गंधर्व, देव, गण आहेत त्यांचे ते गुरु आहेत, आणि तू त्यांच्या राशीत प्रवेश करणार आहेस? होय। तू त्यांची परीक्षा बघणार आहेस? होय। शनी, असा विचार करू नकोस, तुझा निर्णय मागे घे। मी यांच्याशी सहमत आहे। तुझ्या या निर्णयाने अनर्थ व्हायचा, असं करू नकोस शनी। नाही माते, मी माझ्या कर्तव्याशी प्रतारणा नाही करू शकत। हो, मात्र मी एक गोष्ट करू शकतो। काय? त्यांच्या राशीत किती काळ जायचे हे अजून निश्चित झालेले नाही। हो, पण तेव्हा मात्र मी ते ठरवू शकतो। आता येतो मी, आज्ञा असावी। अहो, आता काय करायचं? आता काय घडणार आहे ते त्या परम नियतीलाच माहित। प्रणाम महाराज। या प्रधानजी, मी तुमचीच वाट बघत होतो। आपला संदेश मिळाला आणि तात्काळ निघालो। महाराज, काही आवश्यक काम होते का? होय प्रधानजी, तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं। काय महाराज? प्रधानजी, देवाच्या कृपेने आपल्या राज्यात समृद्धता आहे, संपन्नता आहे, पण काय महाराज?
पण आपल्या नगरातील लोकांना उपदेश करण्यासाठी इथे कोणी राजगुरू नाही, किंबहुना गुरुतुल्य असे व्यक्तिमत्व देखील नाही. मी समजू शकतो आपल्या भावना. म्हणूनच देवांचे जे गुरु आहेत त्यांना निरोप पाठवा आणि त्यांचं आपल्या राज्यात स्वागत होईल असं बघा. ते उपदेश करतील सगळ्यांना. ते आवश्यक आहे. आपल्याकडे गुरु परंपरा राहावी अशी माझी इच्छा आहे. पण देवांचे गुरु? हो, कारण गुरु परंपरा राहण्यासाठी गुरुलाच बोलवावं लागेल. आणि गुरु कोण? तर ते देवांचे गुरु बृहस्पती. महाराजाहो, हे अवघड कार्य आहे. अवघड काय आहे त्यात? नाही म्हणजे त्यांना अशी विनंती करता आणि त्यांनी ते ऐकायला हवं ना. का नाही ऐकणार? हो, मी प्रयत्न करतो महाराज. बृहस्पती कुठे आहेत याचा तुम्ही शोध घ्या. मला असं कळलं आहे की ते सध्या अमरावती येथे आहेत. मग तुम्ही स्वतः जाऊन त्यांना निमंत्रण द्या. हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवगुरु बृहस्पती यांना आमंत्रण देऊन त्यांच्या येण्याची तिथी एकदा का निश्चित झाली की मग महाराजांना जाऊन वार्ता द्यायला हवी. देवगुरूंचे स्वागत त्या दृष्टीने करायला हवे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवगुरु तर त्यांच्या अनुष्ठानात आहेत. त्यांच्या पूजनात व्यत्यय आणायला नको. मी इथेच त्यांची प्रतीक्षा करतो. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. देवगुरूंचे अनुष्ठान काही संपत नाही. मी अजून असा किती काळ वाट बघत बसू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एक काम करतो, त्यांच्या शिष्यांशी बोलून मी त्यांना निरोप देतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता दिवस मावळायची वेळ आली, पण अजूनही प्रधानजी कसे आले नाहीत? काय घडलं असेल तिकडे? म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि प्रधानजी यांची भेट तरी घडली असेल ना? काय म्हणाले असतील ते? प्रणाम महाराज. अहो काय हे प्रधानजी, मी कधीपासून वाट बघतोय तुमच्या संदेशाची. हो बरोबर आहे महाराज, पण बिन सोडा आता. आणि तिकडे काय झालं ते आधी सांगा. तुमची आणि देवगुरु बृहस्पतींची भेट झाली? अहो प्रधानजी असे शांत का? बोला. काय बोलू महाराज,
म्हणजे तसे त्यांचे दर्शन झाले, पण काय? पण त्यांच्याशी बोलणे झाले नाही. बोलणे झाले नाही? नाही म्हणजे तुमची आणि त्यांची भेट झाली नाही? नाही महाराज. मी बराच वेळ त्यांची वाट बघत थांबलो होतो, पण त्यांची पूजा सुरू होती. कसली पूजा? महाराज, त्यांच्या शिष्याकडनं कळले की देवगुरु बृहस्पती एका अनुष्ठानात आहेत आणि ते अनुष्ठान सोडू शकत नाही. अनुष्ठान? होय. कसले? त्याबद्दल काही सांगितले नाही. इतकेच सांगितले की देवगुरूंच्या साधनेत व्यत्यय आणू नये. तुम्ही त्यांना आपल्या आमंत्रणाबद्दल काही सांगितलं का? होय महाराज, पण त्यांचे हेच म्हणणे होते की देवगुरु सध्या कुठे जातील असे वाटत नाही. काय? होय महाराज, काय झाले ते माहित नाही महाराज, पण त्यांनी एवढेच सांगितले की गेले 2 दिवस ते अनुष्ठानात आहेत, तिथून बाहेर आलेच नाही. नक्कीच काहीतरी गंभीर परिस्थिती असणार, त्याशिवाय ते असं करणार नाही. शक्य आहे. त्यामुळे महाराज, मला असं वाटतं की आपण त्यांना बोलवण्याचा विचार सोडून द्यावा. हे काय बोलताय प्रधानजी? सत्य परिस्थिती जी आहे त्यानुसार मी माझे मत मांडतो आहे महाराज. मला त्यांनी प्रत्यक्षात यावं असं वाटत होतं. ह्यामागे अजून एक कारण आहे. काय महाराज? ते असं आहे की राजकुमार आता योग्य वयात आले आहेत. त्यांना आता चांगली दीक्षा मिळायला हवी. राजकुमार पराक्रमी आहेत, हुशार आहेत, पण त्यांच्याच विश्वात रममाण आहेत. आता आपण युवराज असून राज्याची धुरा एक ना एक दिवस त्याला सांभाळायची आहे याचे त्याला भान नाही. नेहमी तो आणि त्याचा जीवाभावाचा सखा अर्थात तुमचा पुत्र दोघेही नुसते त्यांच्याच विश्वात रममाण असतात. क्षमा करा महाराज, यात माझा पुत्र देखील सहभागी आहे. मी त्याला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला की राजकुमार आणि तू आता लहान नाही, पण त्यांचा दोष नाही. आपण समजावले तरी त्यांना ते कळणार नाही. त्यासाठीच मला देवगुरु बृहस्पती यांना पाचारण करायचे होते. खरंय, त्यांनी युवराजांना योग्य असे मार्गदर्शन दिले असते. त्यांच्या कृपाशीर्वादाने युवराज या राज्याची धुरा सांभाळायला लागले की झालं, माझी चिंता मिटली. सत्य वचन महाराज. मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू का? कशाबद्दल? देवगुरु यांचे अनुष्ठान झाले असेल का ते बघून येतो आणि त्यांना इथे येण्याची विनंती करतो. आणि याच्या पुढे तर तुम्हाला धक्काच बसेल. म्हणजे अजून काही अनर्थ करायला निघालायस की काय? तुम्ही त्याला अनर्थ म्हणा किंवा काहीही म्हणा, मी माझे कार्य करतो आहे. आता यापुढे मी ज्यांच्या राशीत प्रवेश करणार त्यांचं नाव ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल. आता कोणाच्या वाट्याला जाणार आहेस? देवगुरु बृहस्पती. शनीला आता कसं समजवू की त्याचं वागणं हे चुकीचं आहे? त्याला आता कोण समजवणार? आहो, हे काय, तुम्ही अजून जागेच आहात? आपल्याच मुलाच्या वागण्यामुळे त्यांनी सगळ्यांना जेरीस आणलंय असं वाटतं. आणि आता तो तर देवगुरु बृहस्पती यांच्या वाट्याला जायला निघालाय. आणि हे सगळं मी बघत बसू का? मी आपली काळजी समजू शकते, परंतु आपण यात काय करणार? तो त्याचे कार्य करतो आहे. हे असं सगळ्यांना वेठीस धरून? आता त्याच्या कार्यात हस्तक्षेप करणं हेही बरोबर नाही ना. पण त्याच्या या हट्टी स्वभावामुळे सगळे त्याचा दुस्वास करायला लागले तर? अहो, हा त्याचा स्वभाव नाही, हे त्याचे कार्य आहे. यात त्याचा काहीच दोष नाही. मी तर त्याची माता आहे. त्याला जन्मापासून पाहतीये. आपल्यावर नेहमी अन्याय होतो हीच भावना त्याच्या मनात आहे.
आपण जन्मताच आपल्या पित्यांनी आपल्याला नाकारून आपल्यावर अन्याय केला, ही भावनाच अस्वस्थ करून सोडणारी आहे. छाया, जे घडून गेलं त्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटतंय. एक पिता म्हणून मला माझी चूक लक्षात आलीये. आपण असं वागायला नको होतं हे मला कळलंय आता. पण मी माझी चूक सुधारून पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली ना. पण त्याला कधी पित्याचे प्रेम मिळालेच नाही ना, आणि म्हणून तुमच्यात सतत वाद होतात. त्याला मी एकटा कारणीभूत नाहीये. त्याने सुद्धा माझा स्वीकार करायला हवा ना. आणि मला सुद्धा त्याची चिंता वाटते ना. त्याच्या या अशा वागण्यामुळे तो सगळ्यांपासून दुरावेल आणि एकाकी पडेल हे मला समजत नसेल का? माझं हे त्याला बोलणं केवळ त्याच्या काळजीपोटीच आहे. पण हे तुम्ही त्याला समजून का सांगत नाही आहात? आता वेगळं काय समजवायला हवंय मी त्याला? त्याला हे समजायला नको का? तुम्ही पिता पुत्राच्या वादामध्ये मधल्यामध्ये मात्र माझी अवस्था बिकट होते. कुणाचे पक्ष घ्यावे हेच कळत नाही. जे योग्य आहे त्याचाच पक्ष घ्यायचा.